उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून 6 खासदारांनी स्वतंत्र गट करून शिंदे गटामध्ये आज प्रवेश केला अधिकृत। त्यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय देशमुख आहेत। भाऊ, काय नेमकी अशा पद्धतीची गरज वाटली की शिंदे गटात जाऊन प्रवेश करावा आणि काय नेमकं वाटलं? नाही, आम्ही 6 खासदाराची पहिले बैठक झाली। 6 खासदाराचा विचारविनिमय झाला आणि प्रत्येकाने सांगितलं की आपल्याला सामान्य जनतेनं या ठिकाणी निवडून दिलेल्या आहे। विकासाचे कामं आपल्या मार्फत होऊन नाही राहिले, त्याच्यामुळं आपण विकासाच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला पाहिजे आणि हा सामूहिकरित्या आम्ही 6 लोकांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। भाऊ, एक आरोप केला जातोय विरोधकांकडनं की मोठं आमिष तुम्हाला दिलेलं आहे, 100 कोटीच्या संदर्भाचं सुद्धा सांगितलं जात आहे। मतदारसंघामध्ये त्या पद्धतीनं रुमर सुद्धा केली जात आहे, काय सांगाल? नाही, आता हे तर गोष्टी चालणार आहे, हे गोष्टी अफवा पसरवणं कामच आहे, परंतु असा काही झालेला नाही। निश्चितपणे विकासाच्या दृष्टिकोनातून 2 वर्ष झालेले आहे, उरलेले 3 वर्ष आहे। लोकांनी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे लोकांनी मतदान केलं। आम्हाला सुद्धा वाटते प्रत्येक गावात गेल्यानंतर लोक म्हणतात की आम्हाला विकास निधी दिला पाहिजे, आमचं हे केलं पाहिजे, आमचं ते केलं पाहिजे। आणि खास करून यवतमाळ वर्धा नांदेड हा जो रेल्वे प्रकल्प आहे, हा रेल्वे प्रकल्प माझ्या कार्यकाळात या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। त्या बाबतीत सुद्धा आम्ही पाठिंबा देताना त्यांना म्हटलं की हा रेल्वे प्रकल्पाला 1 रुपयाचाही निधी कमी पडू देणार नाही, या बाबतीत तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे। नंतर शकुंतला ब्रॉडगेज करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी सुद्धा तो सुद्धा मान्य केलेला आहे। त्याचा सर्व्हे सुद्धा सुरू झाला, त्यांनी सांगितलं ह्या ज्या गोष्टी आहे, मूलभूत गरजा आहे, जसं यवतमाळमध्ये उडान पूलचा प्रश्न आहे, वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आहे, यावर्षी विमा सुद्धा आपल्या यवतमाळ जिल्ह्याला मिळाला नाही, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। म्हणून या सर्व गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा सामूहिकरित्या सर्व 6 लोकांनी मिळून निर्णय घेतलेला आहे। भाऊ, एक जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी तुमच्या संदर्भानं नाव घेऊन सांगितलं की या संपूर्ण ऑपरेशन टायगरचे कॅप्टन तुम्ही होता। कशा पद्धतीनं या संपूर्ण ऑपरेशन टायगरची व्यूहरचना करण्यात आली होती आणि काय या संपूर्ण ऑपरेशन टायगर मागची? कॅप्टन वगैरे काही मी नव्हतो, माझ्यापेक्षा सिनियर लोकही या ठिकाणी आमचे आहेत, 3 टर्म झाल्या, 2 टर्म झाल्या। परंतु जेव्हा आम्ही एकत्र बसलो तेव्हा बोलत असताना एकमेकाचे विचार विनिमय जाणून घेतले आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला। कोणी कॅप्टन नाही, कोणी व्हाईस कॅप्टन नाही, सामूहिकरित्या 6 लोकांनी आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला। भाऊ, एक जर पाहिलं या संपूर्ण घटनाक्रमानंतर जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून प्रतिस्पर्धी जे आहेत ते संजय राठोड आणि तुम्ही पाहता। आज मात्र या पक्षप्रवेशानंतर दोन्ही संजय एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे का? किती दिलासात आहे की चित्र या मतदारसंघासाठी आणि काय सांगाल? नाही, 23 वर्षापूर्वी आम्ही राजकीय सुरुवातच या ठिकाणी दोघांनी केली होती। ते जिल्हा प्रमुख होते, मी जिल्हा प्रमुख होतो, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मी आमदारकीसाठी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीत उभा झालो आणि मी आमदार झालो। त्याच्यानंतर ते सुद्धा आमदार झाले, ते मंत्री सुद्धा झाले, मी सुद्धा राज्यमंत्री झालो आणि निश्चितपणे त्यांचाही दृष्टिकोन विकासाचाच आहे आणि आम्ही हा निर्णय घेत असताना सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही विश्वासात घेतलेला आहे। त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण मिळून या ठिकाणी काम करू आणि चांगलं काम करू, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण या ठिकाणी न्याय देऊ, अशी भूमिका आमची आहे। काय संधी नेमकी या ऑपरेशन टायगर दरम्यान तुम्हाला मिळणार आहे? मंत्रिपदाच्या संदर्भानं सुद्धा तुमचं नाव चर्चेत नाही, असं काही मंत्रिपदाचं वगैरे काही आम्ही अट टाकलेली नाही कोणतं। आम्ही फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला सढळ हाताने या ठिकाणी मदत निधी झाला पाहिजे असं त्यांच्याकडून आम्ही कबूल केलं, नंतर सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला। एक जर पाहिलं तर संपूर्ण विरोधकांकडनं टीका टिप्पणी या संपूर्ण ऑपरेशन टायगरवर केली जात आहे। काय नेमका संदेश या संपूर्ण ऑपरेशन टायगरच्या दरम्यान तुम्ही विरोधकांना आणि स्वपक्षातील नेत्यांना सुद्धा द्या? नाही, काय आहे की आपण सामोपचारानं काम करणारी आम्ही मंडळी आहोत। विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। विरोधक काय म्हणतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही। शेवटी सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवूनच आम्ही हा निर्णय घेतला असल्यामुळं निश्चितपणे सामोपचारानं चांगल्या पद्धतीनं या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे। भावना मतदारांमध्ये आहे भाऊ की तुम्ही आजपासून काही वर्षापूर्वी जेव्हा मशालीवर निवडणूक लढवली होती त्यावेळेस आम्ही मशालीला पाहून संजय देशमुखांना पाहून मतदान केलं। एक आक्रोश त्यावेळेसचा लोकांचा होता, संविधानाच्या बदलण्याच्या संदर्भाचा एक त्यावेळेसचा नेरेटिव्ह होता। मात्र आता तुम्ही एकदम पक्ष बदल या ठिकाणी केला, त्यामुळे जनतेच्या या संपूर्ण मताच्या संदर्भानं त्यांच्या अवहेलना त्यांची ही नाही।
नाही नाही, आमचं राजकारण सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचंच काम आम्ही आजपर्यंत केलेलं आहे. आम्ही जात पात धर्म कधी पाहिला नाही आणि शेवटी लोकांचं काम केलं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश आहे. गेल्या 2 वर्षात सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत, रात्री 11 वाजेपर्यंत प्रामाणिकपणे विरोधक असो, कोणी असो, शिव्या देणारा असो की प्रेम करणारा असो, प्रत्येकाचं काम केलं पाहिजे हाच प्रामाणिक आपली इच्छा राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे आणि पुढे सुद्धा हेच करत राहू. त्याच्यामुळं बाकी लोक काय म्हणतात, आता टीका टिप्पणी हे सर्व गोष्टी होणारच आहे. आता हे चालणारच आहे या सर्व गोष्टी. काय पुढची वाटचाल या संपूर्ण पुढच्या प्रवासाची तुमची असणार आहे? काय कमिटमेंट झालेलं आहे? नाही, पुढची वाटचाल अतिशय चांगली या ठिकाणी राहणार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे संजय राठोड, मी आता खासदार आहे, आम्ही शिंदे गटाची सर्व मंडळी आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोक आहे, भारतीय जनता पार्टीची मंडळी आहे. सर्वांनाच वाटते की आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही भावी वाटचाल ही चांगली आणि विकासात्मक दृष्टिकोनातूनच काम करणार. एक प्रखर विरोधक म्हणून तुम्ही संजय राठोडांच्या विरोधात उभे ठाकला होता. आज तुम्ही एक पक्षप्रवेश या ठिकाणी केलाय, वेगळा निर्णय गेलाय या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या दिवशी कोणाची नेमकी आठवण तुम्हाला या ठिकाणी येत आहे आणि इतका ऐतिहासिक निर्णय घेत असताना तुम्ही या संपूर्ण क्षणाला कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी मिस करताय? नाही, आता माझा लहान भाऊ होता, तो आज या ठिकाणी नाही, ते त्याला मी मिस करत आहे. परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की 23 वर्षापूर्वी आम्ही दोघेही एकाच पार्टीत होतो, एकाच पार्टीत काम केलं होतं, एकाच पार्टीनं आम्ही पूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. त्याच दृष्टिकोनातून आता 23 वर्षानंतर चांगला हा योग आलेला आहे आणि ते चांगला योग आल्यामुळं निश्चितपणे माझा ज्या दिवशी निर्णय झाला किंवा जे चांगली गोष्ट घडली त्या दिवशी पाऊस आलेला आहे. मी पहिल्या वेळेस निवडणुकीत उभा होतो तेव्हाही पाऊस आला, निवडून आलो त्याही दिवशी पाऊस आला, दुसऱ्या निवडणुकीत उभा झालो त्याही दिवशी पाऊस आला, निवडून आल्यानंतर पुन्हा पाऊस आला, आता सुद्धा शिंदे गटात प्रवेश केल्याबरोबर पाऊस आला. त्याच्यामुळे हे पावसाची गोष्ट चांगली आहे. मी ज्या वेळी मी योग्य वेळी निर्णय घेतला त्या वेळी योग्य पद्धतीनं या ठिकाणी मृग जो आहे तो बरसलेला आहे, पावसाच्या सरी बरसलेला आहे. हे माझ्यासाठी शुभ संकेत असल्याचं सुतोवाच जे आहे ते संजय देशमुखांनी या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह विवेक गावंडे, TV9 मराठी, दिग्रस, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.